आज आपण पाहणार आहोत वॉटर ॲनालिसिस टॉपिक. आपल्याला माहिती आहे वॉटर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये वॉटर कुठे ना कुठेतरी पाण्याचा सहभाग हा आपल्याला दिसून येतो. आणि हे जे आपण वॉटर वापरतो, पाणी जे वापरतो ते शुद्ध आहे की नाही हे आपल्याला चेक करावं लागतं. तर आपण ह्या टॉपिकमध्ये वॉटर रिलेटेड काही टर्म्स, आपण काही डेफिनेशन्स पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे वॉटर हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांना खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून वॉटरचं ॲनालिसिस करणंही तेवढंच ते महत्त्वाचं आहे. आपण या टॉपिकमध्ये आज पाहणार आहोत खालील काही पॉईंट्स पाहणार आहोत. पहिला त्याच्यामधील पॉईंट्स पाहणार आहोत इंट्रोडक्शन. सेकंड पॉईंट पाहणार आहोत वॉटरचं फिजिकल ॲनालिसिस आपण कोणकोणत्या वेनं करू शकतो किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण ॲनालिसिस करू शकतो वॉटरच्या. तर त्याच्यामध्ये फिजिकल ॲनालिसिसमध्ये आपण वॉटरचा pH डिटरमाइन करू शकतो. सेकंड कंडक्टन्स डिटरमाइन करू शकतो. थर्ड कलर. फोर्थ ऑर्डर और स्मेल. फिफ्थ टर्बिडिटी. सिक्स्थ टेस्ट. ह्या 6 गोष्टी आहेत. 6 गोष्टी आपण मेजर केल्या तर ते आपण वॉटरचे फिजिकल पॅरामीटर्स आपण चेक करतो. म्हणून हे 6 पॅरामीटर जे आहेत ते कन्सिडर केले जातात फिजिकल ॲनालिसिसला. त्याच्यानंतर आपण केमिकल ॲनालिसिससुद्धा वॉटरचा करू शकतो. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत टोटल सॉलिड्स. सेकंड पॉईंट पाहणार आहोत हार्डनेस ऑफ वॉटर. थर्ड पाहणार आहोत सॅलिनिटी कन्सेप्ट. फोर्थ अल्कॅलिनिटी कन्सेप्ट. फिफ्थ ॲसिडिटी कन्सेप्ट. सिक्स्थ DO दॅट इज डिसॉल्व्ड ऑक्सिजन. पुढचा मुद्दा आहे COD केमिकल ऑक्सिजन डिमांड. त्याच्या पुढील आहे BOD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. तर त्यातील पहिला मुद्दा आपण जसं म्हटलं होतं या टॉपिकमधला पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये आपण वॉटरच्या रिलेटेड काही माहिती आपण कलेक्ट करणार आहोत आणि ती डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामधील पहिला पॉईंट आपल्याला माहिती आहे वॉटर हे अबंडंटली अवेलेबल आहे. जमिनीवरील किंवा पृथ्वीवरील सगळ्यात जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि तो नियर अबाउट 75% हा पाण्याने व्यापलेला आहे. तर याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपण पाहू शकतो की हे जे वॉटर जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये किंवा आपण पाण्याचे स्रोत असं म्हणतो तर वेगवेगळे पाण्याच्या स्रोतमध्ये आपल्याला वॉटर डिस्ट्रीब्यूट झालेलं दिसतं. जसं की स्प्रिंग वॉटर, रिव्हर वॉटर, रेन वॉटर अँड सो ऑन. सो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला वॉटर अवेलेबल असते. थर्ड पॉईंट प्युअर वॉटर कन्सिडर केलं तर हे रेन वॉटरचं जे वॉटर असतं ते प्युअर वॉटर असं कन्सिडर केलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे वॉटरचा केमिकल फॉर्म्युला H2O हा आहे. वॉटर किंवा H2O हे एक्झिस्ट करतं 3 फेजमध्ये. त्यातील पहिली म्हणजे गॅसियस फेज ज्याला आपण वेपर्स म्हणतो. लिक्विड फेज ॲज अ वॉटर मॉलिक्यूल जे आपण पाणी कन्सिडर करतो. अँड थर्ड फेज इज द सॉलिड स्टेट. मीन्स जर आपण बर्फ कन्सिडर केला तर तो वॉटरचा सॉलिड स्टेट असते. म्हणजे कोणत्याही वॉटर मॉलिक्यूल जर आपण वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर केलं तर ते हे 3 स्टेटमध्ये असतात, गॅसियस, सॉलिड अँड लिक्विड. वॉटर हॅज युनिक ॲबिलिटी टू सपोर्ट एव्हरी काइंड ऑफ लाईफ. सो प्रत्येक लाईफ ही आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लाईफ ही वॉटरवर डिपेंडंटच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मॅक्झिमम सबस्टन्स हे त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं सुद्धा म्हटलं जातं. 6वा पॉईंट आहे आता वॉटरचे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर आपल्याला जर वॉटरची क्वालिटी डिटरमाइन करायची असेल तर आपल्याला माहिती आहे वॉटर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि वॉटर ॲनालिसिस करताना आपल्याला पॅरामीटर्स ठरवावे लागतात आणि ते पॅरामीटर्स आपण कोणत्या गोष्टीमध्ये वॉटर ॲनालिसिस करताना मेजर करणार आहेत. तर आपण पॅरामीटर जनरली एक्सप्रेस करणार आहेत मिलीग्रॅम पर लिटर.
ह्या फॉर्ममध्ये, किंवा ग्रॅम पर क्युबिक मीटर किंवा PPM पार्ट्स पर मिलियन या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. तर हे झालं इंट्रोडक्शन रिलेटेड टू द वॉटर अँड वॉटर ॲनालिसिस. तर आता आपण बघणार आहोत फिजिकल ॲनालिसिस. वॉटरचं फिजिकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला पहिल्यांदा फिजिकल ॲनालिसिस म्हणजे काय, तर वॉटरचे फिजिकल पॅरामीटर्स चेक करतो, त्याला आपण फिजिकल ॲनालिसिस म्हणतो. तर त्यातला पहिला पॉईंट आहे की पीएच म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जर आपण त्याला डेफिनेशन जर आपण त्याची कन्सिडर केली तर आपण म्हणू शकतो की पीएच म्हणजे पॉवर किंवा पोटेन्स किंवा ॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयनची पॉवर, ॲक्टिव्हिटी किंवा पोटेन्स कन्सिडर केलं जातं, त्याला पीएच असं म्हटलं जातं. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे पीएचचा, हा सोरेन्सन सायंटिस्टनं 1909 मध्ये प्रपोज केला. आता पीएचची डेफिनेशननुसार त्याचं इक्वेशन जर आपण कन्सिडर केलं तर पीएच इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H+ आयन कॉन्सन्ट्रेशन असं आहे. आता इथं डायग्राम तुम्हाला राईट हँड साईडला दिसेल, त्या डायग्रामनुसार आपण मेन्शन करू शकतो, जर पीएचची व्हॅल्यू जर बिलो 7 to 0 टू बिलो 7 जर असेल तर त्याला आपण ॲसिडिक असं कन्सिडर करतो, ॲसिडिक पीएच. जर पीएच व्हॅल्यू अबाव 7 असेल अप टू 40 तर त्याला आपण बेसिक पीएच रेंज असं म्हणतो. आणि जर तो नियर 7 जर असेल तर त्याला आपण न्यूट्रल पीएच असं कन्सिडर करतो. तर ही पीएच स्केल खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहिती आहे की पीएच ही टर्म्स आहे ते आपल्याला वेगवेगळ्या कॅल्क्युलेशनसाठी आपण यूज करू शकतो किंवा काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी यूज करू शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये आपण मेन्शन केलेले आहे की पीएचचा जे टर्म्स आहे हे आपल्याला कॅल्क्युलेशन, ॲसिडिटी कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकतो, अल्कॅलिनिटी कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकतो, कोरोजन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा पीएचची टर्म यूज केली जाते. त्याचबरोबर कोॲग्युलेशन आणि डिसइन्फेक्शन पर्पजमध्ये सुद्धा पीएच ही टर्म वापरली जाते. तर पीएच जसं आपण म्हटलं, पीएच म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. तर हे फाइंड आउट कसं करायचं, तर दोन वेगवेगळे मेथड इथं मेन्शन केले आहेत. एक तर तुम्ही कलरोमेट्रिकली पीएच डिटरमाइन करू शकता, ॲज वेल ॲज इलेक्ट्रोमेट्रिकली सुद्धा पीएच डिटरमाइन करू शकता. पीएच मीटर यूज करायचा आणि त्याच्यावरून पीएच एखाद्या सोल्युशन किंवा वॉटरचा पीएच तुम्ही मेजर करू शकता. आता जर आपल्याकडे पीएचची व्हॅल्यू आली, आपल्याला माहिती आहे पीएचची व्हॅल्यू 0 to 14 ह्या रेंजमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर ह्या रेंजमध्ये जर व्हॅल्यू आली तर आपण रिझल्ट इंटरप्रेट कसे करायचे, तर त्याच्यामध्ये जर रिझल्ट आल्यानुसार जर आपला रिझल्ट हा पीएच अबव 8 असेल, पीएचची जर व्हॅल्यू 8 to 40 असेल तर आपण मेन्शन करू शकतो वॉटर कंटेंट्स कार्बोनेट्स. जर पीएच अबव 8 आला तर आपण कन्सिडर करू शकतो की त्याच्यामध्ये कार्बोनेट्स आहेत. जर पीएच 4.5 to 8 4.5 ते 8 मध्ये जर पीएच व्हॅल्यू आली तर आपण त्याला कन्सिडर करू शकतो की वॉटर सॅम्पलमध्ये मे बी कंटेन्स कार्बोनिक ॲसिड अँड बायकार्बोनेट्स. तर कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट असल्यामुळे त्या वॉटरचा जो पीएच आहे तो 4.5 to 8 आलेला आहे. तिसरा पॉईंट आहे, जर पीएच हा बिलो 4.5 आला, जर पीएच बिलो 4.5 आला तर आपण कन्सिडर करू शकतो वॉटर मे बी कंटेन्स कार्बोनिक ॲसिड. तर वॉटरमध्ये कार्बोनिक ॲसिड असू शकतं जेणेकरून तो पीएच हा 4.5 आलेला आहे. तर याच्यानुसार आपण रिझल्ट इंटरप्रिट करू शकतो की तो त्याच्यामध्ये कार्बोनेट्स आहेत, कार्बोनिक ॲसिड आहे, बायकार्बोनेट्स आहेत. तर ह्याच्यावरून आपण डाटा इंटरप्रेट करू शकतो. आता जर प्युअर वॉटर असेल, ड्रिंकिंग वॉटर, हा जर ड्रिंकिंग वॉटर असेल तर त्याचा पीएच हा किती रेंजमध्ये असतो, तर हा पीएच ड्रिंकिंग वॉटरचा जो आहे तो 7 to 8.5 7 ते 8.5च्या दरम्यान हा पीएच असतो. आता हा पीएच इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द कोॲग्युलेशन. पीएच हा कोॲग्युलेशनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण एक एक्झाम्पल घेतलं AlSO4 थ्रायस. जर यात कोॲग्युलेशन म्हणून वर्क करायचं असेल तर सोल्युशनचा पीएच हा 6.7 मेंटेन करावा लागतो. हे झालं रिलेटेड टू पीएच. पीएच म्हणजे इट इज निगेटिव्ह log to the base 10 of H+ ion concentration, or it is nothing but the activity of hydrogen ion. सेकंड पॅरामीटर, फिजिकल पॅरामीटर आपण पाहणार आहोत तो म्हणजे कंडक्टन्स. तर
कंडक्टन्स म्हणजे काय, तर कंडक्टन्स आपण इथं वॉटरच्या रिलेटेड आपण मेन्शन जर केला तर कंडक्टन्स म्हणजे काय, इट इज अ मेजर ऑफ कॅपॅसिटी ऑफ वॉटर टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. वॉटर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट किती करतं आहे हे आपण मेजर करतो आणि त्याला एक टर्म मेन्शन केलेली कंडक्टन्स असेल. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते तर ती आपल्याला व्हॅल्यू भेटते, ती म्हणजे कंडक्टन्स. आता ही जी व्हॅल्यू भेटते त्याचं युनिट आहे मिलीमोस, मायक्रोमोस और मिलीसिमेन्स. ह्या युनिटमध्ये तुम्हाला कंडक्टन्सची व्हॅल्यू भेटते. इट्स डिटर्मिनेशन इज यूजफुल टू चेक प्युरिटी ऑफ डिस्टिल वॉटर. आता हे कंडक्टन्स मेजर का करायचं, तर हे कंडक्टन्स मेजर केल्यामुळं आपण आपल्या जे सॅम्पल आहे वॉटरचं, फॉर एक्झाम्पल जर डिस्टिल वॉटर असेल तर त्याची कंडक्टन्स मेजर केल्यानंतर आपण मेन्शन करू शकतो की त्या डिस्टिल वॉटरची प्युरिटी किती आहे. तसंच स्टीम प्युरिटी इन पॉवर इंडस्ट्री, स्टीम जे तयार होतं पॉवर इंडस्ट्रीमध्ये त्याचीसुद्धा आपण प्युरिटी कंडक्टन्स मेजर करून फाइंड आउट करू शकतो. आणि काही इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन्स असतात जिथं वॉटर वापरलं जातं, तिथंसुद्धा कंडक्टन्स चेक केला जातो. अशा पद्धतीने आपण कंडक्टन्सचा यूज करू शकतो. तर इथं महत्त्वाचं आहे, जर कंडक्टिव्हिटी ही ग्रेटर दॅन 2 असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स ते वॉटर ॲनालिसिससाठी यूज केलं जात नाही. आता हे कंडक्टन्स जो आहे तो आपण कंडक्टोमीटर इन्स्ट्रुमेंटनं आपण फाइंड आउट करू शकतो. तर इथं तुम्हाला डायग्राम दिसत असेल की ज्याच्यामध्ये आपण सोल्युशन पुट करायचे आणि त्याच्यावरून ते कंडक्टोमीटर ब्रिज अटॅच करून आपण त्या जी सोल्युशनची किंवा वॉटर सॅम्पलची कंडक्टिव्हिटी मेजर करू शकतो.